सध्या राज्यभरातली स्थिती जाणून घेणार आहोत। आपल्यासोबत प्रांजल कुलकर्णी नाशिकमधून जोडले जात आहेत। प्रांजल, बरेचसे जिल्हे असे आहेत की तिथे महायुतीनं जोरदार मुसंडी मारलेली आहे, म्हणजे पूर्ण जिल्ह्यातल्या सगळ्या जागा महायुतीनं जिंकलेल्या आहेत। जवळपास 5 ते 6 जिल्हे, जळगाव असेल, कोल्हापूर असेल, नांदेड असेल, असे आम्हाला माहिती आहेत। उत्तर महाराष्ट्रात काय स्थिती आहे तिथल्या जिल्ह्यांमधली? खरं विनोद सर, म्हणजे आपण जर पाहिलं तर अगदी कालपर्यंत देखील जे राजकीय विश्लेषक सांगत होते किंवा इतर जे काही चर्चा सुरू होत्या किंवा जे काही सर्वे समोर येत होते त्यानुसार कुठेतरी महायुतीला फटका बसेल की काय अशी शंका देखील उपस्थित केली जात होती। यासोबतच आपण जर लोकसभेची जर तुलना केली, म्हणजे जर उत्तर महाराष्ट्राची जर तुलना केली तर लोकसभेमध्ये महायुतीला फक्त 2 जागांवरती विजय हा मिळवता आला होता आणि 6 जागांवरती पराभव हा स्वीकारावा लागला होता। यासोबतच कांदा असतील किंवा इतर अनेक प्रश्न होते की जे महायुती सांगत होती की फेक नेरेटिव्ह सेट करण्यात आलेला आहे आणि त्या दृष्टीने खरं सर्व खबरदारी महायुतीकडून घेण्यात आली होती। आणि जसजसे खरं तर निकाल हाती येत होते तसतसं खरं तर जो काही निकाल आलेला आहे तो निश्चितच म्हणजे कोणी कल्पना करू शकत नव्हतं की महायुतीला अशा प्रकारे यश मिळालेलं आहे। आपण जर उत्तर महाराष्ट्राचा जर विचार केला तर त्यातील सुरुवातीला जर नाशिक जिल्ह्याचाच विचार केला तर नाशिक जिल्ह्याचा जो ग्रामीण भाग आहे तो खरं तर शरद पवारांना मानणारा मोठा वर्ग आहे आणि तिथे अजित पवारांचे 7 आमदार होते आणि त्यातील किमान 3 आमदारांना तरी फटका बसेल असं बोललं जात होतं, अशी राजकीय वर्तुळामध्ये चर्चा होती। मात्र खरं तर झालं उलटच आहेत। नाशिक जिल्ह्यामध्येच 15 जागांपैकी 14 जागा या महायुतीला मिळालेल्या आहेत आणि यातील एक जी जागा आहे ती मालेगाव मध्येची, तिथे MIM कडे खरं तर ही जागा गेलेली आहे। त्यामुळे उर्वरित सर्व जागांवरती 15 पैकी 14 जागांवरती महायुतीला यश हे मिळालं आहे। त्यामध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाचे 7 पैकी 7 आमदार हे आलेले आहेत। यासोबतच भाजपचे 5, शिवसेना शिंदे गटाचे 2 आणि इतर म्हणजे MIMचा 1 अशी ही पूर्ण लढाई जी आहे ती खरं तर बघायला मिळाली। यासोबतच इतर जरी आपण विचार केला तर महायुतीला खास करून भाजपला खरं तर चांगलं यश मिळाल्याचं उत्तर महाराष्ट्रामध्ये दिसून येतं। आणि अजून एक जर गोष्ट बघायला झाली तर धक्कादायक खरं तर असे काही निकाल आहेत, म्हणजे जसं काही बाळासाहेब थोरात जे खरं तर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत, जे 8 वेळा खरं तर निवडून आलेले आहेत, त्यासोबतच सर्वाधिक काळ महसूल मंत्री देखील हे राहिलेले आहेत, त्यांना पराभव स्वीकारावा लागलेला आहे। आणि खरं तर त्यांचा जो पराभव केलेला आहे तो म्हणजे अमोल खताळ हे जे ग्रामपंचायत देखील त्यांनी लढवली नाही आहेत आणि त्यांनी खरं तर बाळासाहेब थोरातांचा पराभव केला आहे। त्यामुळे निश्चित धक्कादायक राज्यभरात जे चित्र दिसते तेच उत्तर महाराष्ट्र सुद्धा दिसतंय। आणि धन्यवाद प्रांजल दिलेल्या अपडेट्स बद्दल। आणि आपण आता जाणार आहोत रामराजे शिंदे, आमचे प्रतिनिधी पुण्यातून आपल्या सोबत जोडले जात आहेत। रामराजे, पुण्यामध्ये आपण परिस्थिती बघितली, राष्ट्रवादीनं जोरदार मुसंडी मारलेली आहे, सध्या तिथे काय वातावरण आहे? बिलकुल, आपण पुण्यामध्ये फिरत होतो, ठिकठिकाणी जल्लोष होता, कार्यकर्त्यांशी आपण चर्चा केलेली आहे। राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांशी चर्चा केल्यानंतर त्यांचं हेच म्हणणं होतं की अजित पवार यांनी मुख्यमंत्री व्हावं आणि त्यामुळं बघावं लागणार आहे की मुख्यमंत्री नेमकं कोण होतंय, कारण एकनाथ शिंदेचे पण कार्यकर्ते तेच दावा करतायत। परंतु पश्चिम महाराष्ट्र महत्त्वाचा होता आणि विशेष करून जो स्ट्राईक रेट आहे अजित पवार यांचा तो चांगला आहे असं दिसून येते। साधारणतः 68% हा स्ट्राईक रेट असल्याचं आपल्याला दिसून येतं आहे। आणि त्याचबरोबर भाजपचा सुद्धा स्ट्राईक रेट चांगला आहे आणि एकनाथ शिंदे यांचा सुद्धा स्ट्राईक रेट चांगलेला आहे। त्यामुळं या स्ट्राईक रेटच्या आधारे भलेही फक्त काही पॉईंट्समध्ये वोट शेअर पर्सेंटेज जे आहे ना, शरद पवार यांचं 2 पॉईंटने जास्त आहे अजित पवार यांच्यापेक्षा, परंतु जागा ज्या आहेत त्या अजित पवारांच्या जास्त आल्याचं आपल्याला दिसून येतं। त्यामुळे कुठेतरी अजित पवार यांच्या नेतृत्वावर जो प्रश्नचिन्ह मधल्या काळामध्ये लोकसभेच्या निकालानंतर उपस्थित झाले होते, ती धुसर जी आहे, ती धूळ जी आहे ते कुठेतरी बाजूला सरकताना आता दिसत आहे। चैतन्य निर्माण झालेले आहे इथल्या कार्यकर्त्यांच्या मनामध्ये। पश्चिम महाराष्ट्रासारखा मोठा गड जो आहे तो महायुतीच्या ताब्यात आलेला आपल्याला दिसून येते। अगदी धन्यवाद राम दिलेल्या अपडेट्स बद्दल। रामराजेंनी एक मुद्दा अधोरेखित केला, तो म्हणजे अजित पवारांच्या समर्थकांना असं वाटतं की त्यांनी मुख्यमंत्री व्हावं, शिंदेच्या समर्थकांना पण तसंच वाटतं की त्यांनी सुद्धा मुख्यमंत्री व्हावं। पण मूळ प्रश्न हाच आहे की आता बदलत्या राजकीय परिस्थितीमध्ये मुख्यमंत्री कोण होणार, आणि त्याच विषयी बोलण्यासाठी माझ्यासोबत माझे सहकारी राहुल कुलकर्णी आणि रौनक कुकड्या दोघांचं या चर्चेमध्ये स्वागत। राहुल, आता मुख्यमंत्री कोण होणार? आता हे जे आकडे आहेत ना विनोद, 132 भाजपचे आता विजय झालेले आमदार आहेत, परंतु भाजपनं मित्रपक्षासाठी सोडलेल्या जागा, विनय कोरे यांची जागा असेल, रासपची जागा असेल किंवा रवी राणाची जागा असेल, जी भाजपनं स्वतःच्या कोट्यातनं दिलेल्या जागा आहेत महायुतीतला घटक पक्ष म्हणून, आणि भाजपामधून असलेले परंतु मैत्रीपूर्ण लढती, गडहिंग्लज त्याचं उदाहरण आहे, अशी सगळी जर एकत्रित टॅली केली तर एकट्या भाजपची टॅली 140च्या जवळ जाताना दिसते। उद्या आणखी त्यात विस्तृतपणे सगळी माहिती येईलच।
आता 145ची मॅजिक फिगर असताना जर 140च्या जवळ एकट्याच्या बळावरती भाजप जर असेल आणि एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये भाजपला वैयक्तिक पक्ष म्हणून मान्यता मिळाली असेल तर हा काही बिहारचा प्रयोग महाराष्ट्रामध्ये होण्याची शक्यता फार कमी आहे. गेली 5 वर्ष भाजपच्या अनेक कार्यकर्त्यांना नेत्यांनाही असं वाटत होतं की ज्या पक्षात 106 बळ आहे आणि अनेक वेळेला त्यांना त्याच्याबद्दल कुत्सितपणे आणि राजकीय भागाने पण त्यांच्यावरती टीका टिप्पणी केली गेली की तुमच्याकडे सगळ्यात जास्त संख्याबळ असून सुद्धा तुम्हाला उपमुख्यमंत्रीपद घ्यावं लागलं. तर अशा स्थितीमध्ये भाजप मला वाटत नाही की मुख्यमंत्रीपद सोडेल. साधारणपणे त्याची जी कायदेशीर प्रक्रिया असते ती तर सगळ्यांना माहिती आहे की विधिमंडळ पक्षनेता निवडावा लागतो. तो विधिमंडळ पक्षनेता निवडण्याची प्रक्रिया जर भाजप अंतर्गत झाली तर आत्ताच्या स्थितीमध्ये देवेंद्र फडणवीस हेच विधिमंडळ पक्षाचे नेते होणार आहेत. आणि जर भाजपनं मुख्यमंत्रीपद स्वतःकडे घ्यायचं ठरवलं तर मग देवेंद्र फडणवीस हे पुन्हा एकदा मी पुन्हा येईन या नाऱ्यासह येताना दिसतात. आता फक्त अडचण एवढीच आहे की भारतीय जनता पार्टीवरती अलीकडच्या काळामध्ये जी टीका होते की मित्रपक्षांना ते जवळ करतात, राजकीय लाभ घेतल्यानंतर त्यांना दूर सारतात. बिहारचं कायम त्याच्यासाठी उदाहरण दिलं जातं की ज्या LGPमध्ये फूट पडली आणि मग नितीश कुमार यांना ज्या पद्धतीचा पराभव स्वीकारावा लागला. दुसऱ्या कॉन्टेक्स्टमध्ये बिहारचंच उदाहरण दिलं जातं की अगदी कमी संख्या असून सुद्धा नितीश कुमार यांना पुन्हा मुख्यमंत्रीपदाची संधी दिली. त्यामुळे जर भारतीय जनता पार्टीला अडचण असेल तर ती एवढीच असेल की राष्ट्रीय पातळीवरती आपल्या मित्रपक्षांना भाजप सन्मान करतो हे दाखवण्यासाठी म्हणून आणि एकनाथ शिंदेनी ज्या पद्धतीनं CM ह्या टर्मला कॉमन मॅन अशा पद्धतीनं प्रोजेक्शन केलं आणि त्या जोरावरतीच महायुतीला मोठं यश मिळालं. आणि येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका त्यातल्या त्यात मुंबई फार महत्त्वाची आहे जिथे उद्धव ठाकरे गटाचं मोठं बळ आहे. जर एकनाथ शिंदे यांच्याकडे मुख्यमंत्रीपद दिलं काही काळासाठी आणि त्या माध्यमातून मुंबई महापालिकेतला उद्धव ठाकरे गटाचा उरलासुरला भाग सुद्धा संपवला. कारण माझी माहिती अशी आहे की जे पक्ष संघटन आज उद्धव ठाकरे यांच्याकडे मुंबईमध्ये आहे त्यातले बरेचसे लोक हे एकनाथ शिंदे यांच्याकडे येऊ शकतात. इनफॅक्ट ते येण्याच्या तयारीमध्ये होते, परंतु महानगरपालिकेच्या निवडणुकाच नसल्यामुळे त्यांना आहे त्या ठिकाणी राहायला सांगितलं. जर हा भाग भारतीय जनता पार्टीनं विचार केला की आपल्याला मित्रपक्षांचा सन्मान करायचा आहे आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये मोठं यश मिळवायचं आहे तर मग मात्र पुन्हा एकदा एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री होऊ शकतात. त्याची मला विचारायची शक्यता कमी आहे, कारण एवढ्या मोठ्या नंबर्स आल्यानंतर सुद्धा एवढ्या मोठ्या राज्याचं मुख्यमंत्री पद मित्रपक्षाकडे देणं. राहिला प्रश्न अजित पवारांचा, तर अजित पवारांच्या आत्ताच्या देहबोलीतनं बोलण्यातनं सुद्धा मला असं वाटलं नाही त्यांनी मान्य केलेलं आहे की आपण आता अर्थमंत्री पद घ्यायचं आहे. आपल्याला आणि पहिला फोन पण त्यांनी देवेंद्र फडणवीस यांनाच केला आणि अर्थमंत्री पदाबद्दल बोलणं केलं. हे सूचक आहे. अगदी मी सागरकडे जातोय आणि सागर आपल्यासोबत जोडला जातोय. सागर कुलकर्णी आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले जात आहेत. सागर, मुख्यमंत्री पदाबद्दल आता उत्सुकता लागलेली आहे कारण निकाल स्पष्ट झालेला आहे. या निकालाच्या दिवसाच्या उत्तरार्धात चित्र स्पष्ट आहे. 233 जागांसह महायुती ड्रायव्हिंग सीटवर आहे, सत्तेवर आलेली आहे आणि आता फक्त दावा करणं बाकी आहे. काय शक्यता वाटतायत, काय राजकीय वर्तुळात सध्याच्या, कारण तू सकाळपासून भाजपच्या कार्यालयात आहेस, तिथे काय चर्चा सुरू आहे? आत्ता जे आकडे आलेले आहेत त्याच्यामध्ये एक सगळ्यात मोठी गोष्ट समजून घ्यायला हवी आहे. भाजपचा 2014 आणि 2019 यापेक्षा सर्वाधिक जास्त परफॉर्मन्स आत्ता आलेला आहे. जर अशा परिस्थितीमध्ये भाजप पुढील काही कालावधीमध्ये स्थानिक स्वराज्य संस्था आणि विशेषतः मुंबई महापालिकेवर जर भाजपाला स्वतःचं वर्चस्व मिळवायचं असेल तर अशा परिस्थितीमध्ये आणि मुळात एका बाजूला आपल्याला माहिती आहे की ज्यावेळेस 2014ला देवेंद्र फडणवीसांना ज्यावेळेस CM केलं गेलं होतं त्यावेळेस देशात नरेंद्र राज्यात देवेंद्र अशा स्वरूपाचे स्लोगन लाईन होते आणि महाराष्ट्राने बघितलेलं आहे की नरेंद्र मोदी यांनी ज्या पद्धतीने भरभरून महाराष्ट्राला दिलं गेलं, देवेंद्र फडणवीसांच्या माध्यमातून अनेक मोठमोठे प्रोजेक्ट आणले गेले. अशा सगळ्या प्रोजेक्टमध्ये आज ही कॅम्पेनमध्ये ज्यावेळेस यावेळेस विधानसभेची कॅम्पेन होती, अतिशय क्रुशल सगळीकडे पोझिशन होती, कास्ट कॅल्क्युलेशनवर फडणवीसांना टार्गेट केलं जात होतं, तरीही नरेंद्र मोदी यांच्याबरोबर देवेंद्र फडणवीसांचा चेहरा जाहिरातींमधून त्यांच्या कॅम्पेनमधून आवर्जून प्रमोट केला गेला होता. आता जर इतकं भरघोस यश मिळालंय तर प्रत्येक भाजपाच्या कार्यकर्त्याला आणि भाजपाचे सर्व जे आमदार जिंकून आलेले आहेत त्या सगळ्यांना सगळ्यांनी आज काही जणांनी उघड पद्धतीने भूमिकाही मांडलेली आहे की देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री करावं अशा स्वरूपाची इच्छा आहे आणि कार्यकर्त्यांची मागणी आहे. अर्थात देवेंद्र फडणवीसांसारखं चाणक्य नेता आपणास माहीत आहे की ते कधीही सार्वजनिक प्रतिक्रिया देत नाहीत. ज्यावेळेस आपण त्यांना या संदर्भात विचारलं त्यावेळेस त्यांचं असं म्हणणं आलं की भाजपाची दिल्लीतली जी कमिटी आहे ती निर्णय घेते या संदर्भात. आत्ता जी माहिती आपल्याला NDTVची मिळते त्यानुसार
अजित पवारांनी सुद्धा देवेंद्र फडणवीस किंवा भाजपाच्या नावाला अप्रत्यक्षरित्या सकारात्मक भूमिका घेतल्याची माहिती सगळ्यात मोठी बातमी आपल्याकडे आत्ता येते आणि जे त्याला एक संकेत अजित पवारांनी सांगितले आहेत की मी दूरध्वनी फोन करून केला. कुठे ना कुठेतरी एक मत आहे देवेंद्र फडणवीसांचं, भाजपातल्या काही नेत्यांचं, राष्ट्रवादी अजित पवारांचं आणि त्यांच्या पक्षातल्या काही नेत्यांचं की जर महाराष्ट्र पुढे न्यायचं असेल तर देवेंद्र फडणवीसांची भूमिका ही अनुकूल राहणार आहे. दुसरी गोष्ट सगळ्यात महत्त्वाची म्हणजे भाजप आणि एकनाथ शिंदे यांची आकडेवारी घेतली तर बहुमताचा आकडा पूर्ण होतोय आणि भाजप आणि राष्ट्रवादी आकडा एकत्रित केला तर बहुमताच्या जवळपास पूर्ण जवळ जात आहेत आणि काही इतर आमदार आहेत की त्यांच्या सपोर्टने ते चालवू शकतात. म्हणजे शरद पवार अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस आणि एकनाथ शिंदे शिवसेना यांची बार्गेनिंग पॉवर आता आधीसारखी राहणार नाही या हे स्पष्ट आहे. प्रश्न असा आहे की मित्रपक्षांबरोबर घेतलेली सोबत आणि त्यांना एकत्रित घेण्याची भूमिका हे भाजपाला आत्ता पूर्ण सिद्ध करावं लागेल. पण यावेळेस मात्र भाजप कदाचित रिस्क कुठलीही घेणार नाही. या ज्या पद्धतीने शिंदेंनी कारभार चालवलेला आहे प्रशासनामध्ये, शरद पवारांसारखे नेते ज्यावेळेस राहुल कुलकर्णींनी आम्ही शरद पवारांची मुलाखत केली होती त्यावेळेस त्यांनी जगजाहीर स्पष्ट भूमिका मांडली होती की प्रशासन सगळ्यात भ्रष्टाचार स्वरूपामध्ये मांडलेलं आहे. विरोधी पक्षात आहेत ते भूमिका मांडतायत पण ही वस्तुस्थिती आहे की प्रशासनामध्ये प्रचंड एक थोडासा अनरेस्ट आहे आत्ताच्या नेतृत्वाविषयी आणि संपूर्ण काही कारभारांविषयी सुद्धा अनरेस्ट आहे. कदाचित दिल्लीमध्ये सुद्धा या गोष्टी काही गेलेल्या आहेत की निवडणुकीच्या काळात काही घटना इतर घडलेल्या आहेत. अशा सगळ्या परिस्थितीत एकनाथ शिंदेंना किती दीर्घकाळ पुढे अजून वाढवण्याची त्यानुसार कदाचित भाजप हे मुख्यमंत्रीपद कोणत्याही अगदी सागर, तुझ्या मागे आता सेलिब्रेशनला सुरुवात झाली त्यामुळे मी तुला थांबवतोय. सागरनी जो मुद्दा मांडलाय की भाजपमध्ये एक जोरकसपणे असा मतप्रवाह आहे की आता बस झाला, आता फडणवीसांना मुख्यमंत्रीपद हवंय. अजित पवारांनी कुठे ना कुठेतरी मान्य केलं, आपण त्यांची प्रतिक्रिया आपण पाहिली. राहिला प्रश्न शिंदेंचा. नाही, मुख्यतः विनोद यात एक गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे. राहुल सर सांगत होते की बिहार पॅटर्न किंवा मध्य प्रदेशमध्ये ज्या पद्धतीनं शिवराज सिंग चौहान यांच्या नेतृत्वात यश आल्यानंतरही देखील त्यांना बदललं आणि एक वेगळ्या नेतृत्वाला तिथे संधी दिली. पण मध्य प्रदेशचं एकदम वेगळी केस स्टडी आहे. मध्य प्रदेशमध्ये अनेक वर्ष जवळपास 3 ते 4 वेळा शिवराज सिंग चौहान मुख्यमंत्री राहिले आणि त्यानंतर एक नवीन नेतृत्व राज्याला मिळायला पाहिजे, एक नवीन फळी तयार करायला पाहिजे. त्याच्यामुळे एक डिसायसिव्ह पण आता देवेंद्र फडणवीसची गरज, त्यांना एक 2014 मध्ये त्या नेतृत्वामध्ये पार्टीने इन्व्हेस्ट केलं, त्यांना राज्य पातळीचा नेता केलाय. त्यामुळे आता जेव्हा संधी मिळालेली आहे आणि जे काही आता निकाल लागलेले आहेत, एवढं दबाव पक्ष नेतृत्व पण असेल की तुम्हाला देवेंद्र फडणवीस किंवा भाजपच्या कुठल्या तरी नेत्यालाच मुख्यमंत्री करावं लागेल. आणि अप्रत्यक्षपणे ज्या पद्धतीने अजित पवार प्रतिक्रिया देत आहेत ते राजकारण समजतात आणि त्यांना माहिती आहे की कशा पद्धतीने राजकारण केलं जातं. सध्याची वस्तुस्थिती आहे, लोकांनी असा कौल दिलेला आहे. त्यामुळे मला वाटतं की शिंदे देखील हा निर्णय मान्य करतील. मात्र अधिकृत जेव्हा ही सगळी बैठक होईल त्यानंतर आपल्याला समजेल. पण मला यात कुठलीही शंका वाटत नाहीये की दुसरं कोणी होईल. देवेंद्र फडणवीस, मी आशावाद असा आहे शिंदे कदाचित मान्य करतील. पण शिंदेने ज्या पद्धतीनं त्यांना थेट प्रश्न विचारला गेला होता की आता मुख्यमंत्री पदाबद्दल काय, त्यांनी म्हटलं की अजून कोणताही निर्णय झालेला नाही. कुठेतरी ते आशावादी वाटतायत. निश्चितपणे असणार. आणि ज्या पद्धतीनं शिंदेच्या, कारण जेव्हा जेव्हा हा प्रश्न निवडणुकीच्या आधी विचारला गेला की तुमचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण, तेव्हा तिन्ही पक्षाने आणि त्यातल्या त्यात भारतीय जनता पार्टीनं सातत्यानं सांगितलं की विद्यमान मुख्यमंत्री हे एकनाथ शिंदे आणि इन्कम्बंट मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वामध्येच आम्ही ही निवडणूक लढत आहोत. त्यामुळे शिंदेना हे वाटणं साहजिक आहे की ज्या पद्धतीचा विजय आता महायुतीला मिळालेला आहे. मघाच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये त्या सीएम पदाबद्दल त्यांनी महत्वाचं विधान केलेलं आहे. ते म्हणाले की सीएम म्हणजे कॉमन मॅन आणि आपल्या त्या प्रतिमेबरोबरच या महायुतीच्या विजयाचं गणित त्यांनी जोडलेलं असल्यामुळं त्यांना मुख्यमंत्री पदाची आस असणार. ज्या पद्धतीचं सोशिओ फॅब्रिक्स महाराष्ट्रामध्ये आहे त्याची जोड्या. फक्त एक गोष्ट महत्वाची आहे जी आता मगाशी सागरनी सांगताना मला सुचली की 2014, 2019 आणि 2024 जेव्हा जेव्हा महाराष्ट्रामध्ये सार्वत्रिक निवडणुका झाल्यात आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वामध्ये झाल्यात तेव्हा तेव्हा महाराष्ट्रानं जनरल परसेप्शन जे पत्रकारात आणि इतर माध्यमामध्ये असतं त्याच्या उलट जात निकाल दिलेला आहे. 2014लाही देवेंद्र फडणवीसांना स्वीकारलं. 2019 आणि 14च्या दरम्यान महाराष्ट्रात खूप सारे मोर्चे निघाले, सामाजिक असंतोष पण बघितला, वेगवेगळे मुद्दे होते. 2019लाही स्वीकारलं आणि आत्ताची परिस्थिती तर पूर्णपणे वेगळी असताना
महाराष्ट्राच्या राज्याच्या स्थापनेनंतरचा सर्वात मोठा मॅन्डेट हा भारतीय जनता पार्टीला दिलाय. सलग 3 वेळा 100पेक्षा अधिकच्या जागा त्यांनी निवडून आणलेल्या आहेत. भारतीय जनता पार्टी माझ्या मते मुख्यमंत्री पद सोडण्याची शक्यता फार कमी आहे. तसं जर होणार असेल तर प्रश्न येईल, तो देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतात का? या क्षणाला तरी महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस यांच्याशिवाय दुसरं भारतीय जनता पार्टीकडे नेतृत्व नाहीये. परंतु भारतीय जनता पार्टीचा स्थायी भाव आहे आश्चर्याचे धक्के देणे. अगदी, पण 100 जागा जर 3 वेळा त्यांनी आणल्या असतील, 2014, 2019 आणि 2024, तिन्ही वेळा जर फडणवीसांच्या नेतृत्वाखाली भाजपची यंत्रणा निवडणुकीला सामोरी गेली असेल आणि 100पेक्षा जास्त जागा आणण्याचा जर त्यांनी पराक्रम केला असेल, तर यावेळेला मुख्यमंत्री पदाचा नैसर्गिक दावेदार देवेंद्र फडणवीस असतील. मात्र आता अर्थात जसं राहुल म्हणाला तसं की नेतृत्व काय विचार करतंय त्यावर अनेक गोष्टी अवलंबून असतील. चर्चा अशीच सुरू राहणार आहे. एक छोटासा ब्रेक, लगेच परत येतो. बघत रहा NDTV मराठी. दैवत मराठी, दुर्गात मराठी, गर्वात मराठी, सर्वात मराठी, प्रयोग मराठी, उद्योग मराठी, हृदयात मराठी, NDTV मराठी. महाराष्ट्राचं नव्या दमाचं चॅनल NDTV मराठी. ट्रॅफिकची समस्या, नुसता भ्रष्टाचार आणि 4 दिवस झाले पाणी लाईटला पण येत नाही. निवडणूक निकालाच्या दिवसाच्या अंतिम टप्प्यात आलेलो आहोत आणि आता निवडणुकीचा निकाल जवळपास स्पष्ट झालेला. महायुती सत्तेत येते आलेली आहे आणि मुख्यमंत्रीपदी कोण विराजमान होणार या संदर्भातली चर्चा सुरू आहे. सध्या बाळासाहेब भवन या शिंदेच्या हेडक्वार्टर बाहेर आपले प्रतिनिधी भाग्यश्री आहे. भाग्यश्री, तिथे वातावरण तर उत्साहाचं दिसतच आहे. बाजूलाच अगदी हाकेच्या अंतरावर भाजपचं प्रदेश कार्यालय सुद्धा आहे. सध्या तिथे शिंदेच्या हेडक्वार्टरमध्ये काय वातावरण आहे आणि कोण कोण नेते तिथे उपस्थित आहेत? आपण जर बघितलं तर विनोद, इकडे प्रचंड मोठ्या प्रमाणात ढोल ताशांचे जे टीम्स आहेत त्या इथे दाखल झालेल्या आहेत. त्याचप्रमाणे कार्यकर्ते जे आहेत ते देखील इथे दाखल झालेले पाहायला मिळतात. नेते मात्र इथे कोणीही नाही, कारण स्वतः एकनाथ शिंदे जे आहेत ते ठाण्याला रवाना झालेले आहेत आणि इथे सगळे नेते आहेत. माता को, ये उसकी जीत है, ये भारत माता की जीत है, ये पूरे भारत की जीत है. नक्कीच विनोद, जर आपण बघितलं तर कार्यकर्त्यांमध्ये देखील उत्साह आहे. हा जो संपूर्ण परिसर आहे तो झेंड्यांनी सजलेला आहे. यामध्ये शिवसेनेचे झेंडे असतील, काँग्रेसचे झेंडे असतील, त्याचबरोबर अगदी अगदी भाग्यश्री, आवाज आता जल्लोषाचा वाढलेला आहे, त्यामुळे तुझा आवाज आमच्यापर्यंत पोहोचत नाहीये, पण आम्हाला तिथली परिस्थिती लक्षात आलेली आहे, उत्साह आहे. आणि आता काही वेळातच मोदी सुद्धा आपल्या पक्ष कार्यालयात दाखल होणार आहेत. दिल्लीची ही थेट दृश्य आपण पाहतोय. मोदींच्या स्वागतासाठी भाजपचे प्रमुख नेते तिथे उपस्थित आहेत. मोठ्या संख्येनं भाजपचे कार्यकर्ते सुद्धा या मार्गाच्या दुतर्फा गर्दी करून उभे आहेत आणि काही वेळातच मोदींचं तिथे आगमन होईल. मोदी आज काय नेमकं संबोधित करतात, त्यांच्या बोलण्यातनं काही संकेत महाराष्ट्राच्या नेतृत्व पदाबद्दलचे आहेत का हे पाहणं महत्वाचं असेल. राहुल, आत्ता जो मुद्दा म्हणजे भाग्यश्रींनी जो एक
जी प्रतिक्रिया घेतली त्यांनी एक सूचक असे काही वाक्य वापरली. एक म्हणजे सनातन धर्माचा हा विजय आहे. कुठल्याही राज्याचा मुख्यमंत्री किंवा एका उच्चपदस्थ व्यक्तीकडून धोरणात्मक निर्णयाची अपेक्षा असते, मात्र एकनाथ शिंदेच्या निर्णयांमध्ये धोरणात्मकतेपेक्षा थोड्याशा लोकप्रिय एलिमेंट्स जास्त वाटतात. आणि त्यातल्या त्यात हिंदुत्व, कारण ज्या पद्धतीनं पक्ष फुटला त्याच्यानंतर पक्षफुटीची जी कारणं सांगितली गेली, कारण तेव्हा काय घडलं होतं की ते सुरतला गेले आणि नंतर ते गुवाहाटीला गेले आणि मग खोके वगैरे हा सगळा संदर्भ महाराष्ट्रात आला आणि ते नेरेटिव्ह सेट होत होतं. भाजपनं सुद्धा जेव्हा एकनाथ शिंदे यांना आपल्या बरोबर का घेतलं तर आमची नैसर्गिक युती ही हिंदुत्वाशी होती. ती हिंदुत्वाची युती 2019ला उद्धव ठाकरे यांनी सोडली आणि ज्यांना हिंदुत्वाचा विचार मान्य आहे अशी मंडळी आमच्याबरोबर येत असेल तर आम्ही त्यांना घेऊ असं सांगितलं. आणि त्यातनंच मग आनंद दिघेंचं जो सगळा संदर्भ आला, बाळासाहेबांचा विचार हा संदर्भ आला आणि हळूहळू तो विचार उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला मानणाऱ्या मतदारांनी सुद्धा स्वीकारला आहे असं दिसतंय. कारण आताच मगाशीच थोड्या वेळापूर्वी आपण एक ग्राफिक्स चालवलं की ज्याच्यातनं कोणत्या कोणत्या जिल्ह्यामध्ये महायुतीला पूर्ण क्लीन स्वीप मिळाली असं दाखवलं. माझ्या मते 2 जिल्हे फार महत्वाचे आहेत. एक छत्रपती संभाजीनगर जिल्हा की ज्या जिल्ह्याला सातत्यानं, ज्या जिल्ह्यानं मुंबईने ठाण्यापाठोपाठ शिवसेनेला बळ दिलेलं होतं, त्या जिल्ह्यात पूर्णपणे महायुतीची सत्ता आलेली आहे. आणि कोल्हापूर जिल्हा तुलनेनं पश्चिम महाराष्ट्रातला फारसा आपल्याला हिंदुत्वाच्या विचारानं प्रेरित नसलेला जिल्हा जरी वाटत असला तरी राजेश क्षीरसागर असतील किंवा माझी 2-3 वेळेच्या खासदार निवडून आलेले असतील किंवा इचलकरंजीची जागा असेल शेजारची, इथे सातत्यानं हिंदुत्ववादी विचाराचे आमदार आणि खासदार निवडून येत होते. याही जिल्ह्यामध्ये क्लीन स्वीप आहे. त्यामुळं जेव्हा सत्तेवरती ते आले ते स्वतः सांगत राहिले की हिंदुत्वाचा अजेंडा आहे माझा, तो काही मी सोडणार नाहीये, बाळासाहेबांचा विचार वगैरे. आता ज्या पद्धतीची प्रतिक्रिया ह्या कार्यकर्त्यांनी दिली, निवडणुकीचे निकाल आल्यानंतर उदय सामंत पासून ते संजय सिरसाटापर्यंत अनेक जणांनी हे म्हटलेलं आहे आणि याच्यातच पुढे महाराष्ट्राच्या राजकारणाची बीजं दडलेली आहेत. ते म्हणाले की शिंदे हेच मुख्यमंत्री व्हावेत कारण त्यांच्या नेतृत्वात आम्हाला हा विजय मिळालेला आहे. प्रश्न आता या अनेक जणांच्या मनात हाही येईल की जर शिंदे मुख्यमंत्री होणार असतील तर काही प्रश्नच नाही, तर मग शिंदे आणि त्यांच्या समर्थकाकडे काय जाईल? जे अजित पवारांच्या बद्दल पण आहे की मागच्या वेळेला त्यांना 9 मंत्रिपदं मिळालेली होती. एवढ्या मोठ्या मॅन्डेट नंतर जर भारतीय जनता पार्टीकडे मुख्यमंत्रीपद जाणार असेल तर ते त्यांच्याकडे जाईल का? आता खरी चर्चा जी असेल ह्या क्षणाला. आणि आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा, दिल्लीमध्ये आपण आता थोडीशी व्हिज्युअल्स बघितली, महाराष्ट्राच्या ह्या निकालाचा राष्ट्रीय राजकारणावरती पण परिणाम होणार आहे. कारण ज्या पद्धतीच्या बहुमताच्या जोरावरती सध्या मोदींचं सरकार आहे तिथे त्यांना 2 प्रादेशिक पक्षाचा पाठिंबा घ्यावा लागतोय आणि म्हणून अनेक जणांचं लक्ष लागून राहिलं होतं की महाराष्ट्रात कशा पद्धतीचा निकाल येतो. मधल्या काळामध्ये शरद पवारांनी त्याचे सुतोवाच केले होते की महाराष्ट्रामध्ये जर यांचा पराभव झाला तर दिल्लीचं सरकार सुद्धा अडचणीमध्ये येईल. आज नांदेडची सुद्धा जागा काही दिवसापूर्वी झालेल्या निवडणुकीनंतर नांदेडची जागा जर भाजप जिंकत असेल तर तो एका अर्थाने नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्यासाठी मोठा बूस्ट आहे. केंद्रीय पातळीवरती सुद्धा भाजपचा जो काही खुंटा होता तो आणखी बळकट करण्याचा. रौनक, एक मुद्दा आपण प्रामुख्याने असा विचारात घेतो की देवेंद्र फडणवीसांचं हे यश आहे, पण शिंदेचं यशही कमी लेखून चालणार नाही. कारण ज्या पद्धतीने शिंदेने, म्हणजे काही त्यांच्या नेतृत्वाच्या मर्यादा असतील, पण ज्या पद्धतीनं निवडणुकीपूर्वी संघटना आपल्या बाजूने वळवणं आणि आता विजय, कारण त्यांनी जवळपास त्यांचाही स्ट्राईक रेट जवळपास 70 ते 80% आसपास आहे. कारण ज्या पद्धतीनं 55 जागां, म्हणजे सुरुवातीला त्यांच्यासोबत 40 आमदार होते, आता त्यात त्यांनी 15ची वाढ केलेली आहे. नेतृत्वाच्या मर्यादा असून सुद्धा शिंदेंनी ज्या पद्धतीनं या निवडणुकीला ते सामोरे गेले, त्यांच्या मधला जो एक लोकप्रिय निर्णयांचा धडाका लावण्याचा जो गुण आहे तो त्यांना कामी आला. निश्चितपणे तुम्ही जर बघाल विनोद की मुख्यमंत्री झाल्यापासून एकनाथ शिंदेंनी स्वतःला ज्या पद्धतीने कॅरी केलं, सुरुवातीला ते भाषण कसे करतात अशा स्वरूपाची टीका सुरुवातीपासून होत होती, मात्र हे सगळं त्यांनी हळूहळू शिकत गेले आणि आज ज्या पद्धतीने कार्यकर्ता त्यांच्या मागे उभा राहतो, एखादा आदेश दिला की तो खालीपर्यंत पोहोचतो आणि रात्रभर जागून काम करणारा मुख्यमंत्री, एकही जिल्हा असा सोडला नसेल, सगळ्यात जास्त ट्रॅव्हल करणारा मुख्यमंत्री, अशी एक ओळख त्यांनी निर्माण केलेली. आणि दुसरं, आपण वर्षा बंगला जर बघितला, तुम्ही अनेक वेळा गेला असाल, मी पण बरेच मुख्यमंत्री बघितले आहेत, वर्षा बंगल्यामध्ये जेव्हाही तुम्ही जाल तिथे गर्दी दिसेल. मुख्यमंत्री सर्वसामान्यांना भेटल्याशिवाय रात्री झोपायला जात आहे अशा पद्धतीची ज्याची प्रतिमा आहे. तर निश्चितपणे त्यांनी खूप मेहनत घेतलेली आहे. त्यांना माहिती होतं की मोठं टास्क आहे. त्यांच्यासोबत भाजप होतं, अमित शहा असतील किंवा नरेंद्र मोदी सारखे नेते त्यांच्या मागे राहिले, मात्र त्यांनी जो निर्णय घेतलाय तो
तो शेवटपर्यंत त्यांनी कार्यकर्त्यापर्यंत पोहोचण्यामध्ये ते यशस्वी झालेत आणि त्याच्यामुळे मला वाटतं की शरद पवारांनंतर आतापर्यंत पक्ष स्थापन करून अशा स्वरूपात एवढं मोठं यश घेणारा एखादा कुठला तरी नेता असेल तर तो एकनाथ शिंदे आहे, हे आवर्जून आपल्याला सांगायला पाहिजे. इथे एकच वाक्य मला म्हणायचं की राजकारणात टिकण्यासाठी आणि जिंकण्यासाठी ज्या गोष्टी कराव्या लागतात ते सगळं एकनाथ शिंदे करतात. तेवढा संयम त्यांच्याकडे आहे आणि पुन्हा कामाची जी हातोटी आता रवणकीने सांगितली तशाच पद्धतीचं आहे. जिंकण्यासाठीच्या अलीकडच्या महाराष्ट्राच्या राजकारणाचा जो पोत बदललेला आहे तो पोत चांगला वाईट याचं स्वतंत्र विश्लेषण होऊ शकतं, पण त्या बदललेल्या पोताला स्वीकारून तशा पद्धतीनं राजकारण करण्यामध्ये एकनाथ शिंदे यांचा जो हातखंडा आहे, मला वाटतं की आता प्रस्थापित असलेल्या राजकीय पक्षातल्या कोणत्याही नेतृत्वामध्ये हा गुण नाही जो एकनाथ शिंदे यांच्याकडे. एकनाथ शिंदेना ज्यावेळेला त्यांच्याकडे नेतृत्व आलं होतं राज्याचं त्यावेळेला असं म्हटलं जात होतं की एकनाथ शिंदे हे नेतृत्व किंवा हे पद सांभाळण्यासाठी सक्षम आहेत का. पण ज्या पद्धतीने एकनाथ शिंदेने पुढच्या 2-2.5 वर्षात आपली राजकीय वाटचाल केली, किती गुण देशील तू त्यांना? त्याचं मुख्य कारण त्यांच्याकडे असलेलं मुख्यमंत्री पद. जेव्हा आपण याचं विश्लेषण सुरुवातीच्या टप्प्यात केलं आणि तो सगळा प्रसंग महाराष्ट्राला आठवतो की देवेंद्र फडणवीस यांना सुद्धा अचानकपणे तुम्हाला उपमुख्यमंत्री व्हावं लागेल असं सांगितलं, ते सरकारच्या बाहेर जाणार होते. आता त्या खेळीचं महत्त्व लक्षात येत आहे की त्यांच्याकडे मुख्यमंत्री पद असल्यामुळं त्यांनी ज्या पद्धतीनं पक्ष बांधला टिकवला, आज एकही नेता एकनाथ शिंदे यांना सोडून गेला नाही, हे त्यांचं यश आहे. त्यामुळं ज्या एकनाथ शिंदे यांच्याकडे नेतृत्व गुण नाही किंवा त्यांच्याकडे वक्तृत्व नाही किंवा त्यांना अनुभव नाहीये एवढं मोठं प्रशासन चालवण्याचा, अर्थात ते मंत्री दीर्घकाळ राहिले, तर याच्यामध्ये 100 आउट ऑफ 100 गुण तर त्यांना निश्चितपणे मिळालेले आहेत. अगदी एक मोठी बातमी समोर आलेली आहे. राज ठाकरेंनी या निकालावर प्रतिक्रिया अखेर दिलेली आहे. राज ठाकरेंनी काय म्हटलं आपण पाहूयात. निकालानंतर राज ठाकरेंनी ट्विट केलंय. राज ठाकरेंच्या ट्विटमध्ये ते म्हणतायत अविश्वसनीय, तुर्तास एवढंच. अर्थात सगळ्यांनाच आता अविश्वसनीय वाटतं आहे आणि त्याची मुख्य कारणं जसं जसं उद्या त्याचं विश्लेषण येईलच, पण तो माझ्या मते त्या लाडक्या बहिणींना ह्या तिघाही भावांनी जो आत्ता सन्मान मान दिला आहे आणि ह्या सगळ्या विजयाचं जे काही समर्पण आहे, जे काही क्रेडिट आहे, तिघांनी एकत्रितपणे लाडक्या बहिणींना दिलं. विनोद, ही महाराष्ट्र विधानसभेतल्या कोणत्याही कॉन्स्टिट्युन्सीमधली आकडेवारी फार महत्त्वाची आहे. 43 लाख इतक्या जर लाडक्या बहिणींनी पुढे येऊन मतदान केलं असेल, त्याला जर तू 288नी भागितलंस तर प्रत्येक विधानसभा मतदारसंघामध्ये 7 ते 8 हजार मतं वाढलेली आहेत. आणि शक्यता ही आहे की ह्या लाभार्थी महिला असल्यामुळं त्या म्हणतच होत्या की एकतर एकनाथ शिंदेनी दिले किंवा नरेंद्र मोदींनी दिलेले. जर हे मतदान बहुसंख्य प्रमाणामध्ये महायुतीच्या बाजूने गेलं असेल तर त्याचं एक कारण आहे की अविश्वसनीय आहे. कारण 7 ते 8 हजार विधानसभा मतदारसंघामध्ये मत वाढणं ही फार मोठी गोष्ट आहे. कारण ज्यांचा विजय झालाय त्यांना सुद्धा मिळालेली मतं, अगदीच आता अमित देशमुखांचा विजय होतोय असं दिसतंय, 6000 मतांनी ते फक्त विजय झाले, ज्या अमित देशमुखांनी 94,000-74,000 मतांनी विजय मिळवलेला होता. काँग्रेस पक्षाच्या अनेक मोठ्या मोठ्या नेत्यांचा पराभव झालाय. याचं विश्लेषण होईल. जसं राज ठाकरे म्हणतायत अविश्वसनीय हे आहे की जी परंपरा महाराष्ट्रामध्ये नव्हती की लाभार्थ्यांना योजना द्या आणि त्यातनं निवडणूक जिंका, त्याचा अनुमान कोणालाही आला नाही, अगदी आपल्यालाही आला नाही, खुद्द भारतीय जनता पार्टीला सुद्धा त्यांच्या वरिष्ठ नेतृत्वाला आला असेल असं मला वाटत नाही. आणि वाढलेला जो मताचा टक्का उर्वरित 22-23 लाख पुरुष मतदारांचा आहे त्यातही बहुतांशी लाभार्थी असावेत आणि त्याचं ते क्रेडिट आहे की त्यामुळे हे अविश्वसनीय ट्विट आलंय. एक महत्वाचा मला एक मुद्दा मांडायचा आहे की मुख्यतः जर आपण बघितलं तर शिवराज सिंग चौहान यांनी मध्य प्रदेशमध्ये ज्या पद्धतीने ही योजना राबवली, महिला पण एक वोट बँक असू शकतात हे त्यांनी दाखवून देण्याचा प्रयत्न केला. आणि ज्या ज्या राज्यांमध्ये आज आपल्यासोबत झारखंडमध्ये देखील निवडणुकाचा निकाल लागलेला आहे आणि तिथे पण त्या राज्य सरकारने ही योजना राबवली होती, तिथेही राज्य सरकारला फायदा झालेला आहे आणि तिथेही आज JMM आणि किंवा इंडिया ब्लॉकचं सरकार तिथे येताना दिसत आहे. त्यामुळे एकंदरीत ही जी योजना आहे ही राज्य सरकारसाठी क्लिक झाली, महिला वोट बँक म्हणून समोर आल्यात आणि ज्या लोकांनी त्यासाठी काम केलं त्यांना यशही आज ज्या पद्धतीने निकाल लागलेले आहेत ते स्पष्ट दिसतं. पण राहुल, तू आता ओझरता उल्लेख तुझ्या विश्लेषणामध्ये केलास की अशा पद्धतीच्या राजकारणाची महाराष्ट्राला सवय नाही. आतापर्यंत महाराष्ट्राचं राजकारण हे थोडंसं विचारी पुरोगामी अशा स्वरूपाचं त्याचं वर्णन केलं जात होतं. मात्र ज्या पद्धतीने अशा फ्रीबीज किंवा लोकप्रिय योजना त्याला भुलून जर मतदान करत असतील तर महाराष्ट्राचं राजकारण कूच बदलते असं म्हणता येईल. अर्थशास्त्राच्या दृष्टीनं राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरती पण याची चर्चा झालेली आहे. अगदी ज्याला आता आपण फार आर्थिकदृष्ट्या सक्षम असलेल्या राज्याबद्दल देशाबद्दल पण विचार करताना तिथेही अशी चर्चा झाली की बेनिफिशरीच्या अकाउंट्समध्ये थेट पैसे दिले तर काय दिसतं.
त्याचं सगळ्यात मोठं देशांतर्गत उदाहरण होतं तेलंगणाचं. खरं तर हा पॅटर्न तेलंगणापासून सुरू झाला. शेतकऱ्यांना एकरी 10,000 रुपये मदत द्या, मग बहिणींना मदत करा, आणि भाजपनं ते अडॉप्ट केलं. खरं तर नरेंद्र मोदी यांचा अशा पद्धतीचा राजकीय पटलावरती जेव्हा मोठ्या पटलावर त्यांचा उदय झाला, त्यानंतर त्यांनी सातत्यानं अशा पद्धतीच्या कल्चरला विरोध केला होता. आत्ता ह्या निवडणुकीच्या नंतर महाराष्ट्राच्या राजकारणाचा अनेक अर्थाने जर पोत बदलणार असेल तर त्याचं मुख्य कारण आर्थिकदृष्ट्या घेतलेल्या ह्या निर्णयामध्ये आहे. सगळ्यांना माहिती आहे की अशा पद्धतीचा निर्णय घेऊन महाराष्ट्रासारख्या प्रगतशील राज्याच्या पायाभूत सुविधांना, आर्थिक प्रगतीला खीळ बसणार आहे. कारण तुम्हाला आता 70-75 लाख कोटी रुपयाची हजार कोटी रुपयाची गरज आहे. स्वतः अजित पवार ते म्हणालेले आहेत. बरोबर. आणि अशा वेळेला 1/3 भाग, कारण आपल्याकडे पगारी, आस्थापना, पेन्शन याच्यावरचाच खर्च 50%च्या पुढे निघून गेलेला आहे. आता ह्या लाडक्या बहीणसारख्या योजना असतील. एक वाक्य थोडंसं आशादायक एवढंच आहे की जेव्हा त्यांनी देवेंद्र फडणवीस यांना फोन केला तेव्हा ते असं म्हणाले की आता आपल्याला आर्थिक शिस्तीची फार गरज आहे. हळूहळू का असे ना, कारण आपल्याकडे प्रिंटिंग मिस्टेकचा नंतर दुरुस्त करण्याचा इतिहास असल्यामुळं आणि लोकही ते विसरून जात असल्यामुळं ती एक शक्यता आहे. पण हे खरंच गंभीर आहे की अशा पद्धतीच्या योजनेच्या माध्यमातून राजकारण करून आपल्याला विजय मिळवता येऊ शकतो. हे आज महाराष्ट्रानं सिद्ध करून, म्हणजे महाराष्ट्रात हे सिद्ध झालेलं आहे. आता पुन्हा त्याची वेगळ्या पातळीवरची चर्चा होऊ शकते की हे महाराष्ट्रासाठी योग्य नाही आहे वगैरे, पण झालंय. आजचा निकाल तर लँडस्लाईड विक्टरी आपण ज्याला म्हणतो तसा आहे, आणि त्याचं पूर्ण क्रेडिट लाडक्या बहिणीला जातं. लाडक्या बहिणीला पूर्ण क्रेडिट आहे. पण या योजनेमुळे आता ज्या पद्धतीने जाहीरनामे प्रकाशित झाले त्या जाहीरनाम्यामध्ये सगळ्यांनी आश्वासनं दिली. महायुतीने असं सांगितलं की आता 1,500 रुपये वाढून आम्ही 2,100 रुपये करणार. काँग्रेसने सांगितलं होतं 3,000. आता काँग्रेस अर्थात सत्तेच्या त्याच्याशी काय आता या 5 वर्षासाठी संबंध नाही आहे. पण आता हे आव्हान अधिक कराल असेल असं वाटत नाही, कारण मुख्यमंत्री जो कोणी होईल त्याच्यासमोर आर्थिक शिस्तीचं मोठं आव्हान असेल. निश्चितपणे असेल. आणि मुख्यतः मला वाटतं की देवेंद्र फडणवीस असतील किंवा अजित पवार सारखे नेते असतील, यांनी हे सगळं प्लॅन करूनच अशा स्वरूपाचं आश्वासन दिलेलं आहे. फक्त हेच नाही तर त्यांनी आपल्या जाहीरनाम्यामध्ये शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संदर्भातलाही एक मोठी घोषणा त्यांच्याकडनं करण्यात आली होती की जर आमचं सरकार आलं तर आम्ही हे करू. तर हे सगळं जर त्यांना करायचं असेल तर पैसा कुठनं येणार, त्याच्यासाठी काही वेगळे त्यांच्याकडे प्लॅन आहेत का? कारण आपण बघितलं की निवडणुकीच्या आधी मुंबईचे टोल माफ करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. त्यामुळे वेगळ्या स्वरूपाचे आर्थिक स्रोत जर ते तयार करू शकले नाही तर ही सगळी जी योजना आहेत ते अडचणीत येऊ शकतात. बरोबर. हा मुद्दा अतिशय महत्वाचा आहे. या मुद्द्याच्या अनुषंगाने आणखीन विश्लेषण आपल्याला करायचं. मात्र एक छोटासा ब्रेक घेतो, लगेच परत येतो. बघत रहा NDTV मराठी. दैवत मराठी, दुर्गात मराठी, गर्वात मराठी, सर्वात मराठी, प्रयोग मराठी, उद्योग मराठी, हृदयात मराठी, NDTV मराठी. महाराष्ट्राचं नव्या दमाचं चॅनल NDTV मराठी. ट्रॅफिकची समस्या, नुसता भ्रष्टाचार आणि 4 दिवस झाले पाणी लाईटला पण येत नाही. महाराष्ट्रानं विधानसभा निवडणुकीचा निकाल दिला आणि आता घडामोडी दिल्लीत तीव्र झालेल्या आहेत. दिल्लीमध्ये नेमक्या काय घडामोडी घडत आहेत, त्यावर महाराष्ट्रात कोण नेतृत्व करणार याचा निर्णय होणार आहे, फैसला होणार आहे. आता अमित शहा, राजनाथ सिंग हे दाखल झालेले आहेत. काही वेळातच अमित शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी सुद्धा तिथे दाखल होणार आहेत. आणि त्यांच्या पक्षाच्या मुख्यालयातून नरेंद्र मोदी हे जनतेला संबोधित करतील, कार्यकर्त्यांना संबोधित करतील आणि कदाचित ते महाराष्ट्राच्या नेतृत्वाबद्दलही काही सूचक संकेत देऊ शकतील. राहुल, हा जो आणखीन एक मुद्दा असा आहे की एक मुद्दा असा या बाबतीत आपल्याला प्रामुख्याने लक्षात घ्यावा लागेल की ज्या पद्धतीने या योजनांच्या घोषणा झालेल्या आहेत आणि त्यासाठी आता आर्थिक तरतूद मोठ्या प्रमाणावर करावी लागणार आहे. नव्यानं आर्थिक स्रोत तयार करावे लागतील, रेव्हेन्यू वाढवावा लागेल. एक चॅलेंजिंग टास्क नव्या नेतृत्वासमोर असेल. अशा वेळेला फडणवीसांसारखा एक कसलेला मुरब्बी नेता तिथे असणं गरजेचं आहे. त्यामुळे नेतृत्व वेगळा कुठल्या नेतृत्वाचा विचार न करता फडणवीसांच्याच हाती सत्ता देईल.
आता आपण दिल्लीची दृश्य बघतो आहोत. अमित शहा आता दिल्लीमध्ये दाखल झालेले आहेत आणि त्यांच्या रणनीतीप्रमाणे महाराष्ट्रातला हा जो विजय आहे तो अशक्यप्राय वाटत होता, परंतु तो इतक्या लँडस्लाईड पद्धतीनं आला आहे. आता खरं तर त्याचं विश्लेषण सुरू होईल की अमित शहा यांनी कशा पद्धतीनं महाराष्ट्रातलं मॅनेजमेंट केलं. जो हरियाणा पॅटर्न होता तो हरियाणा पॅटर्न ज्या ज्या व्यक्तीच्या माध्यमातून तिथे राबवला गेला ती सगळी टीम महाराष्ट्रामध्ये आली आणि मग धोरण आखण्यापासून सभांच्या नियोजनापर्यंत. आणि माझी माहिती अशी आहे की अगदी उमेदवारांचा अंतिम निर्णय सुद्धा जो पूर्वी राज्यपातळीवरती व्हायचा त्यात बराचसा वाटा हा अमित शहा यांचा आहे. त्यामुळे ज्या मुख्यमंत्री पदाबद्दल आपण आज बोलत आहोत तो निर्णय हा अमित शहा आणि अर्थातच नरेंद्र मोदी यांचा असणार आहे. त्यांना राष्ट्रीय पातळीवरती आणखीन काही वेगवेगळे प्रयोग करायचे असतील तर त्या प्रयोगामध्ये एक प्रयोग हा जो सतत गेल्या 7-8 महिन्यामध्ये ज्याची चर्चा सुरू आहे ते म्हणजे देवेंद्र फडणवीस यांना राष्ट्रीय पातळीवरती काही महत्त्वाचं पद द्यावं का. राष्ट्रीय अध्यक्षपद सध्या JP नड्डा यांचं एक्सटेन्शन आहे, त्या ठिकाणी त्यांची नियुक्ती करावी का, किंवा पहिल्या 4 कोर मंत्रिमंडळाच्या पैकी एखादं मंत्रिपद त्यांच्याकडे द्यावं का, अशा पद्धतीचा ऑप्शन असू शकतो. कारण ज्या पद्धतीचा आत्ता महाराष्ट्रामध्ये विजय मिळालेला आहे त्यात दोनच गोष्टी होऊ शकतात. एक, देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री बनणं, किंवा दुसरी शक्यता, कारण आता एवढा मोठा लँडस्लाईड मार्जिन आल्यानंतर त्यांना उपमुख्यमंत्री पद पुन्हा देणं हा म्हणजे आता सन्मानाचाही त्याला कडेलोट होईल तो. आणि दुसरी शक्यता एवढीच राहते की जर तसं होणार नसेल तर मग त्यांना राष्ट्रीय पातळीवरती एक महत्त्वाचं पद देणं, तशी शक्यता मला कमी वाटते. कारण महाराष्ट्रासारख्या मोठ्या राज्यामध्ये, आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट आहे, जरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते तरी सुद्धा महत्त्वाचे सगळे पोर्टफोलिओ हे देवेंद्र फडणवीस यांच्याकडे होते. गृह विभाग ते सांभाळत होते, अंकुश होता आणि त्या माध्यमातून सरकारचा गाडा चालला. जोपर्यंत अजित पवार या सरकारमध्ये सहभागी होत नाही तोपर्यंत अर्थमंत्री पद सुद्धा त्यांच्याकडे होतं. म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, परंतु सगळा सन्मान सगळा भार हा देवेंद्र फडणवीस यांच्यावरती होता आणि त्याचा परिणाम आता झालेला आहे. सतत ते सांगतात, आपण त्यांच्या लोकोपयोगी गोष्टीबद्दल फारसं लक्ष देत नाही, पण अलीकडच्या काळामध्ये इन्फ्राच्या अनेक प्रोजेक्ट बद्दल देवेंद्र फडणवीस बोलतात. खास करून शेतकऱ्यांसाठीची सोलारच्या माध्यमातून आणलेली 4000 मेगावॅटची जी योजना आहे त्याच्याबद्दल ते बोलत राहतात. याचा कुठे ना कुठेतरी फायदा झालेला आहे. लाडकी बहीण योजना ही आज जरी मुख्यमंत्र्यांच्या नावे असली तरी ती योजना आणण्यामध्ये, त्या योजनेचं प्रत्यक्षात अंमलबजावणी करण्यामध्ये भारतीय जनता पार्टी विजवी देवेंद्र फडणवीस यांचा फार मोठा वाटा आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करता ह्या यशाचं श्रेय जेवढं मुख्यमंत्र्याचं आहे त्याहून अधिक हे भारतीय जनता पार्टीच्या नेपथ्य रचनेचं आणि देवेंद्र फडणवीस यांचं आहे. त्यामुळे त्यांचं फळ त्यांना मिळणार आहे. पण दिल्लीतल्या ह्या दृश्याकडे आपलं लक्ष फार बारकाईनं हवं. पंतप्रधान काय बोलतात आणि पंतप्रधानांच्या बोलण्यातनं महाराष्ट्राला काही मेसेज जातो का, थेटपणे ते काही बोलण्याची शक्यता फार कमी आहे. पण राष्ट्रीय राजकारणाच्या दृष्टीनं आजचा दिवस महत्त्वाचा असल्यामुळं ते कशा पद्धतीचा त्यांच्या भाषणातून सूर येतो ते आपल्याला बघावं लागणार. नाही, यात एक महत्त्वाचा एक विषय असा आहे की आपण बघितलं असेल की इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट ज्या पद्धतीने देवेंद्र फडणवीस जेव्हा 2014 मध्ये मुख्यमंत्री झाले आणि त्यांच्या कार्यकाळात अनेक प्रोजेक्ट सुरू झाले, ते 2019 नंतर थोडंसं त्याला गती मिळाली होती. काही काळ ते कोविड नंतर बंद झाले होते. पण आज जर आपण बघतोय की 10 वर्षानंतर जे इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट मुंबईचे बदलले आहेत किंवा समृद्धी एक्सप्रेसवे जो जरी त्या पोर्टफोलिओचे इन्चार्ज एकनाथ शिंदे MSRDC मिनिस्टर म्हणून होते किंवा आता मुख्यमंत्री म्हणून देखील त्यांनी त्याला चालना दिली. अगदी या इन्फ्रा प्रोजेक्टमुळे या विजयाला थोडासा हातभार लागलेला आहे असं म्हणता येईल. आपल्यासोबत सुनील तटकरे आहेत, प्रदेशाध्यक्ष आहेत अजित पवार गटाचे. तटकरेजी, तुमचं स्वागत आहे या चर्चेमध्ये आणि आजच्या दिवसासाठी तुमचं पहिले अभिनंदन. काय प्रतिक्रिया या विजयाबद्दल तुमची पहिली? तटकरे यांच्याशी आपण संपर्क साधण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणि ज्या पद्धतीने रौनक, तू आता जो मुद्दा मांडत होतास की इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्टचा खूप फायदा या विजयात झाला असं म्हणता येईल, पण गेल्या काही दिवसांमध्ये जर बघितलं तर लोकलुभावन योजनांचा धडाका लावलेला आहे. अशा वेळेला दोन्हीकडे आता बॅलन्स करावा लागणार आहे. एकीकडे इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट, त्यांना रसद, आर्थिक रसद, कारण अनेक योजनांचे पैसे या योजनांसाठी वळवण्यात आलेले आहेत. पुन्हा तोच आर्थिक शिस्तीचा मुद्दा येतो. नाही, ते तर त्यांना करावंच लागेल. आणि मला असं वाटतं की अजित पवार सारखे नेते असतील किंवा देवेंद्र फडणवीस सारखे नेते असतील तर ते आरामात हे करू शकतात. त्यांना पैसे कुठनंही आणायचे हे देखील त्यांना माहिती आहे, कशा पद्धतीने ही सगळी योजना राबवायची. त्यामुळे हे सगळे एक्सपिरियन्स्ड पॉलिटिकल नेते आहेत. त्याच्यामुळे इथे फारशी अडचण होईल आणि केंद्र सरकार पाठीशी आहे, त्यामुळे फारशी अडचण होईल असं वाटत नाही. अगदी आपण दिल्लीतील दृश्य पाहतोय. दिल्लीमध्ये आता
सेलिब्रेशनला सुरुवात झालेली आहे. काही वेळातच पंतप्रधान नरेंद्र मोदी तिथे दाखल होणार आहेत. मोदी आल्यानंतर ते काय भाषण करतात, कोणते मुद्दे मांडतात, काही संकेत महाराष्ट्राच्या नेतृत्वाबद्दल देतात का, ते पाहणं महत्वाचं असणार आहे. पुन्हा एकदा आपण तटकरेंकडे जाणार आहोत. तटकरे आपल्या सोबत आहेत. तटकरेजी, माझा आवाज येतोय तुम्हाला? हा, येतोय. तुमचं या आजच्या विजयाबद्दल अभिनंदन. पहिली प्रतिक्रिया तुमची जाणून घ्यायची आहे आणि ती प्रतिक्रिया आल्यानंतर तुम्हाला पुढचे प्रश्न विचारतो. महाराष्ट्रातल्या तमाम आमच्या लाडक्या माय माऊलींनी प्रचंड पद्धतीचा विश्वास महायुतीच्या सरकारवरती दाखवला आणि गेल्या 50 वर्षात असं अभूतपूर्व यश कुठल्याही एक पक्षाचं सरकार असताना किंवा आघाडी किंवा युतीचं एकत्रितपणाने निवडणूक लढवत असताना जे मिळालं नव्हतं. 200पेक्षा जास्त जागांच्या वरती जे अभूतपूर्व यश मिळालं, ते यशाचं वर्णन करण्यासाठी माझ्याकडे शब्द भंडारामध्ये शब्द नाही. माझे सहकारी सुद्धा माझ्यासोबत आहेत. राहुल, सुनीलजी, 133 जागा जेव्हा भारतीय जनता पार्टी, एक तर तुमचं मनपूर्वक अभिनंदन केलेलंच आहे. 133 जागा जेव्हा एखादा राजकीय पक्ष जिंकतो, स्वाभाविकपणे त्यांना मुख्यमंत्री पदाची अपेक्षा असणारच. नाही, शेवटी आम्ही एकत्रितपणाने या विषयावरती निश्चितपणाने बसू. स्वाभाविकच आहे, 133 जागा म्हणजे खूपच जागा भारतीय जनता पक्षाला त्या ठिकाणी मिळालेल्या आहेत. परंतु भारतीय जनता पक्षाचं शीर्षस्थ नेतृत्व, केंद्रीय नेतृत्व आणि राज्यातील आम्ही तिन्ही पक्षाचे प्रमुख एकत्रितपणाने बसून या संदर्भातला योग्य तो निर्णय निश्चितपणे त्या ठिकाणी घेऊ. तटकरेजी, एक मुद्दा असा आहे की तुम्हाला यावेळची निवडणूक ही वेगळ्या अर्थाने होती, कारण अनेक पातळीवर आव्हानांचा मुकाबला करावा लागत होता. एकेकाळचे सहकारी आता विरोधात होते, एकेकाळचं आपलं नेतृत्व ज्यांच्या मुशीत तुम्ही तयार झालेत ते पवार साहेब, ते तुमच्या विरोधात अगदी द्वेषाने उतरलेले होते. तुमच्या नेतृत्वाला म्हणजे अजित पवारांना कौटुंबिक पातळीवर सुद्धा सामना करावा लागत होता आणि राजकीय पातळीवरच्या आव्हानांचा सुद्धा सामना करावा लागत होता. किती अवघड ही निवडणूक होती आणि कशा पद्धतीने नियोजन केलं? दादांच्या राजकीय आयुष्यातली, आम्हा सर्व मंडळींच्या राजकीय आयुष्यातली अत्यंत कसोटीची निवडणूक होती. स्वाभाविकपणाने आम्ही एक वेगळा निर्णय जो घेतला सत्तेमध्ये सहभागी होण्याचा, त्याच्यावरती टीका टिप्पणी झाली. अगदी मतदानाच्या आदल्या दिवसापर्यंत आमचं चिन्ह गोठवावं अशा पैकीचा सुद्धा प्रयत्न सर्वोच्च न्यायालयामध्ये त्या ठिकाणी केला गेला. परंतु महाराष्ट्रातल्या जनतेने जे नवीन आम्ही म्हणत आलो होतो अजित पर्व, या अजित पर्वाच्या वरती विश्वास ठेवला. 41 आमदार आम्ही त्या ठिकाणी मोठ्या फरकाने निवडून आणू शकलो आणि महाराष्ट्रामध्ये जे काय वातावरण तयार झाले त्याच्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा सिंहाचा वाटा नक्कीच त्या ठिकाणी होता. तटकरे साहेब, राष्ट्रवादी कोणाची, आता मला वाटतं त्याचा निकाल लागलेलाच आहे. आणि निवडणुकीच्या आधी चर्चा अशी होत होती की राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटातले किती लोक शरद पवार साहेबांकडे जातील. तसं काही झालं नाही, हे तुमचं यश. पण आता शरद पवार साहेबांकडे जे 10 आमदार निवडून आलेले आहेत त्यातले किती तुमच्याकडे यायला इच्छुक आहेत तेही सांगून टाकायला. त्याची आज चर्चा करण्याची काही घाई नाही आहे. यथावकाश या बाबतीमध्ये नक्कीच बोलता येईल. बघूया आता काय काय होते पुढे ते. पण राष्ट्रवादी कोणाची ह्याचा आज निवाडा महाराष्ट्रातल्या जनतेनं दिलाय असं तुम्हाला वाटतं का? आणि दुसरा प्रश्न असा की शरद पवार साहेबांबद्दल तुमचा जो भाव आहे तो महाराष्ट्राला माहिती आहे, तुम्ही त्यांचा कायम सन्मान करत आहात, परंतु महाराष्ट्राच्या जनतेनं दिलेला कौल याचा अर्थ शरद पवार साहेबांनी काय घ्यावा असं तुम्हाला वाटतं? नाही, महाराष्ट्राच्या जनतेने स्पष्टपणाचा कौल दिला की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कोणाचा. ते आता त्या विषयावरती जनतेच्या न्यायालयामध्ये शिक्कामोर्तब झालं, निवडणूक आयोगाच्या न्यायालयामध्ये शिक्कामोर्तब झालं, सर्वोच्च न्यायालयामध्ये या संदर्भामध्ये ज्यावेळेला सुनावणी होईल त्यावेळेला माझी खात्री आहे गुणवत्तेवरती, कायद्याच्या कसोटीवरती त्या ठिकाणी शिक्कामोर्तब होईल. आता पवार साहेबांनी याबद्दल काय स्वीकारावं किंवा काय मानावं, कारण मी सांगितलं नेहमी की 6 दशकं महाराष्ट्राच्या राजकारणात पवार साहेबांनी त्यांचं एक अढळ असं स्थान निर्माण केलेलं आहे. त्यांनी अनेक राजकीय चढ उतार त्या ठिकाणी पाहिलेले आहेत. यापेक्षा मी अधिक काही या विषयावरती काय बोलू इच्छित नाही. मला या गोष्टीचं समाधान आहे की आम्ही जो निर्णय घेतला सत्तेमध्ये सहभागी होण्याचा, लोकसभेच्या वेळेला आम्हाला फार मोठ्या प्रमाणावरती फटका मिळाला, एका जागेवरती आम्ही यश त्या ठिकाणी मिळवू शकलो, पण आता आमची गुणवत्तेसह नेतृत्वाची कसोटी जनतेच्या न्यायालयामध्ये आम्ही योग्य पद्धतीने सिद्ध करून दाखवलेले. तटकरेजी, एक मुद्दा असा आहे की शरद पवारांनी या प्रचारादरम्यान असं म्हटलं होतं की
ही यानंतर मी कोणत्याही प्रकारची निवडणूक लढवणार नाही किंवा कोणत्याही प्रकारे राजकीय पद मी भूषवणार नाही, एक प्रकारे त्यांनी निवृत्तीच जाहीर केली असं म्हणता येईल. त्यांच्या या दैदिप्यमान कारकिर्दीची अखेर अशा स्वरूपात पराभवाच्या रूपात त्यांना सामोरी आली. तुम्हाला काय वाटतं या वेळेला शरद पवारांच्या एकूणच राजकीय कारकिर्दीची सांगता अशा पद्धतीने व्हायला नको होती? नाही, मी या विषयावरती काही बोलणार नाही. मी फक्त सकारात्मक एकच विषय मांडणार आहे की दादांचं नेतृत्व, ज्या नेतृत्वाने गेले 30 वर्ष महाराष्ट्रामध्ये एक स्वतःचं अस्तित्व तयार केलं, मॅन ऑफ पॉलिटिकल कमिटमेंट, जनतेशी असलेली कमिटमेंट, या बाबतीमध्ये दादांचा वादा नेहमी सार्थ ठरला. कार्यकर्ते असतील, नेते असतील, या संदर्भामध्ये सुद्धा त्यांनी दिलेला शब्द त्याने नेहमीच त्या ठिकाणी पाळला. आता यापेक्षा आमच्या यशाच्याबद्दल काही बोलणं अधिक या प्रसंगी उचित ठरणार नाही, कारण जिथे विजय असतो त्या ठिकाणी सर्व काही येतं. पण तरीसुद्धा आम्ही हा विजय सन्मानाने त्या ठिकाणी स्वीकारतो आहोत. महाराष्ट्रातल्या जनतेचे अतिशय मनापासून प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष म्हणून मी अंतःकरणापासून ऋण व्यक्त करतो. तटकरे साहेब, एक प्रश्न असा आहे की या सगळ्या निवडणुकीच्या दरम्यान मोठ्या प्रमाणावर एक चर्चा मीडियामध्ये आणि ग्राउंड लेवलवर खूप सुरू होती, मनोज जरांगे पाटील यांचा फॅक्टर किंवा मराठा आरक्षणचा फॅक्टर. पण निवडणुकीचा निकाल दाखवतोय की भरभरून महायुतीला यश मिळालेलं आहे. नेमकं कारण काय, आपल्याला असं म्हणावं लागेल का की जरांगे फॅक्टर आता ओसरलेला आहे? नाही, मी नेहमीच मनोज जरांगेंच्या या मराठा आरक्षणाच्या बाबतीमध्ये असं म्हणत आलो की त्याने एक चळवळ उभी केली, एक चळवळ विशिष्ट यशापर्यंत नेण्यामध्ये त्यांना यश त्या ठिकाणी मिळालं. अनेक राजकीय पक्षांनी त्याचा राजकीय भांडवल करण्याचा प्रयत्न केला. मी मात्र सातत्याने एक गोष्ट ठामपणाने बोलत आलो की जरांगे साहेबांनी एक मराठा समाजाच्या आरक्षणाची चळवळ उभी केली. ती चळवळ यशस्वी कशी करता येईल याच्यासाठी त्यांनी त्या ठिकाणी प्रयत्न केलेले आहेत. तटकरे साहेब, तुमच्या पक्षाला मी मुख्यमंत्री पदाच्या मनपूर्वक शुभेच्छा देऊ का? नाही, आता आम्ही सगळेजण उद्या एकत्रितपणाने, आजच आम्ही एकत्रित विजय साजरा केला आहे. उद्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विधिमंडळ पक्षाची बैठक बोलवली, बहुतेक शिवसेना विधिमंडळ पक्षाची सुद्धा बैठक बोलवली जाईल. भारतीय जनता पक्ष तर अधिक सक्रिय या बाबतीमध्ये असतातच, त्यांची बैठक बोलवली जाईल आणि मग एकत्रितपणाने आम्ही केंद्रीय नेतृत्वाजवळ बसू आणि या संदर्भातला निर्णय त्या ठिकाणी होईल. पण तटकरे साहेब, एक फक्त प्रश्न विचारायचा आहे की 26 तारखेच्या आधी शपथग्रहण समारोह होत आहे का? तेवढी तरी माहिती आमच्यापर्यंत तुम्ही दिली पाहिजे या इंटरव्ह्यूच्या माध्यमातून. एक नक्की आहे की ज्या अर्थी इतकं प्रचंड बहुमत 225च्या आसपास जागा ज्यावेळेला महाराष्ट्रातल्या जनतेने महायुतीच्या पारड्यामध्ये टाकल्यात, 26 तारखेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची घटना दिली, जे संविधान दिलं, ती शेवट तारीख एक डेडलाईन आहे. ती जर काही नाही झाली तर मग राष्ट्रपती राजवट ही घटनेने त्या ठिकाणी येते. आता इतकं प्रचंड बहुमत दिल्याच्यानंतर आम्ही नेमकं तेवढं समजूतदारपणा दाखवणारच आहोत. काय त्याच्यामध्ये असण्याचं काही कारण नाही. त्याच्यामुळे 25-26 या 2 दिवसामध्ये तर सरकार स्थापन करावंच लागेल. मला एक वेगळा प्रश्न पडतो की मुख्यमंत्री पदाचा विषय तुम्ही तिघजण एकत्रित बसून सोडवणार आहात, पण मागच्या वेळेला जेव्हा सत्तेत तुम्ही सहभागी झालात तेव्हा तुम्हाला मोठा सत्तेतला वाटा मिळाला होता, 9 मंत्रिपदं तुमच्याकडे आली होती. आता तशी स्थिती असणार आहे, तशी अपेक्षा आहे तुमची? या संदर्भामध्ये आम्ही आता महाराष्ट्रातल्या जनतेच्या आभार मानण्यामध्येच अधिक दक्ष आहोत. ज्या वेळेला मंत्रिमंडळाच्या रचनेच्या संदर्भामध्ये आम्ही बसू त्याला नक्कीच त्या विषयावरती चर्चा राज्याचे 3 पक्षाचे प्रमुख म्हणून केंद्रीय नेतृत्वाशी आम्ही त्या ठिकाणी करू. शेवटी जो फॉर्म्युला ठरेल, कारण महाराष्ट्राच्या जनतेने इतकं चांगल्यापैकीचं शिक्कामोर्तब केलेलं आहे, त्यामुळे त्या संदर्भामध्ये आम्ही बसून योग्य तो निर्णय नक्कीच घेऊ. एक उत्सुकता म्हणून विचारतो की ज्या पद्धतीनं श्री अजित पवार यांचं इमेज ट्रान्सफॉर्मेशन झालं, तो गुलाबी रंग आणि तुम्ही गुलाबी पद्धतीचा केलेला प्रचार, ही जी तुमची स्ट्रॅटर्जी होती त्याच्यात तुम्ही अजिबात इकडे तिकडे हल्ला नाही. तुम्ही हाही जाणीवपूर्वक प्रयत्न केला की आपल्या कुठल्याही वक्तव्याने समोरच्या पक्षाला कुठेही, तर ही जी काही कमाल तुम्ही बसून केलेली आहे त्याचं रहस्य पण सांगा आणि ते जे काही आम्ही आकडे वगैरे ऐकले ते तरी खरे आहेत का हे आज सांगा. कुठले आकडे? आता काय एजन्सीज तुम्ही हायर केली त्याचे खूप आकडे माध्यमामध्ये आले होते. लोकसभेच्या नाही ते कोणी निराधार आरोप करत आलं. ओके, शेवटी कुठल्याही एका राजकीय पक्षाला लोकसभेच्या निवडणुकीच्या मध्ये आलेला अनुभव लक्षामध्ये घेता जनतेच्या समोर जाणं आवश्यक होतं.
ते जात असताना आम्ही काय स्ट्रॅटेजी प्लॅन केली, कारण शेवटी आमच्यासमोर खूप राजकीय आव्हानं होतं आणि ते राजकीय आव्हान आमच्या राजकीय अस्तित्वाचं सुद्धा होतं. एक ती लढाई त्या ठिकाणी होती आणि त्या लढाईमध्ये यश मिळवायचं असेल तर शेवटी राजकारणामध्ये टिकण्यासाठी, जिंकण्यासाठी, जनतेचं मन आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी जे जे काय करावं लागत असतं ते करण्याचा आम्ही त्या ठिकाणी प्रयत्न केला. गुलाबी रंग हा त्याच्यातला एक भाग आहे असं समजा. तटकरेजी, एक प्रश्न असा आहे की ज्या वेळेला तुम्ही सत्तेत सहभागी झाला होतात त्यानंतर पवार नाराज असताना सुद्धा सगळे पक्षाचे मंत्री आणि त्यानंतर बडे नेते हे YB चव्हाण सेंटर इथे पवारांना भेटायला गेले होते. आज हा विजय मिळवलेला आहे, पुन्हा एकदा तुम्ही सत्तेत सहभागी आहात, आता शरद पवारांना भेटायला जाणार का? एक असं आहे की त्यावेळेला जे भेटायला आम्ही गेलो, मला असं वाटतं मी कुठल्या तरी एका मुलाखतीमध्ये स्पष्ट केलं होतं की आम्ही जी भूमिका घेतली त्या भूमिका घेतल्याच्या नंतर पुन्हा एकसंघ पक्ष व्हावा, पण तो एकसंघ पक्ष होत असताना आम्ही घेतलेल्या भूमिकेच्या आधारितच तो पक्ष एकत्रित व्हावा, अशी जी काही चर्चा चालू होती त्या चर्चेच्या अनुषंगाने YB चव्हाण सेंटरमध्ये आदरणीय साहेबांची पहिल्या दिवशी आम्ही सगळेजण, त्यात मी होतो, प्रफुल्लभाई होते, आमचे मंत्री होते, दुसऱ्या दिवशी आमच्यासोबत आलेले सगळे आमदार होते. ही त्याच्या पाठीमागची भावना होती की आम्ही घेतलेल्या निर्णयाच्या सोबत आपल्याला कसं राहता येईल, एकसंघ पुन्हा कसं करता येईल, हा त्याच्या पाठीमागचा एक भाग होता. मला असं वाटतं की आता निवडणुकीच्या या निकालाच्या नंतर तो प्रश्न, पण आता 10 ते 11 आमदार आहेत, आता एकसंघ करण्याचा प्रयत्न होणार आहे का? आता 10 ते 11 आमदार शरद पवार गटाचे निवडून येत आहेत, आता तो प्रयत्न पुन्हा होणार का? कारण प्रॅक्टिकल पॉलिटिक्समध्ये ह्या गोष्टी गरजेच्या असतात आणि पवारसाहेबांच्या राजकारणात एक भाग प्रॅक्टिकल पॉलिटिक्सचा कायम राहिलेला आहे. एक खरं आहे तुम्ही म्हणताय ते, पण आता आमचं सर्वांचं अधिक लक्ष सत्ता स्थापन करण्यामध्ये आहे. आपणच मगाशी म्हटल्याप्रमाणे 26 तारखेच्या आत आम्हाला सत्ता त्या ठिकाणी स्थापन करावीच लागेल. आम्ही सगळं आमचं आता लक्ष त्या गोष्टीवरती अधिक केंद्रित करण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणि मग मी सांगितलं ना, देखीए आगे क्या क्या होता है. एक महत्त्वाचा प्रश्न, या लाडक्या बहीण योजनेचं क्रेडिट मुख्यमंत्र्यांना आणि भारतीय जनता पार्टीला जातं, पण आणखीन एक व्यक्ती आहे, ते आहेत आदिती तटकरे. आदिती तटकरे यांनी ज्या पद्धतीनं शासकीय यंत्रणेचा आपल्या ह्या शासकीय योजनेसाठी म्हणून योग्य असा वापर केला, ती यंत्रणा ज्या पद्धतीनं काम करत होती त्याचा किती भाग होता हा. आणि आता उपप्रश्न असा तयार झाला की तुम्ही निवडणुकीच्या प्रचारादरम्यान 2100 रुपयाचं आश्वासन दिलेलं लाडक्या बहिणींना, ते 2100 रुपये पण आता तुम्ही देणार आहात का? एक असं आहे की राज्य सरकारने दिलेली योजना 3 भावांनी दिली होती, मुख्यमंत्री एकनाथराव, देवेंद्रजी, अजितदादा. आदितीकडे तो विभाग होता आणि तिने तिची प्रशासनाचं कौशल्य अतिशय उत्तम पद्धतीने दाखवलं, योजना राबवण्यामध्ये सफलता दाखवली, कुठेही टीका टिप्पणी त्याच्यावरती अजिबात येऊन दिली नाही. हे तिचं एक प्रशासकीय कौशल्य त्या ठिकाणी आहे. बाप म्हणून याच्यापेक्षा अधिक काय बोललं तर पुन्हा त्याच्यावरती टीका टिप्पणी होऊ शकते, हा एक भाग आहे. आम्ही आमच्या जाहीरनाम्यात, संयुक्त जाहीरनाम्यामध्ये 2100 रुपये आम्ही दरमहा देणार आहोत अशा पैचं अभिवचन दिलेलं आहे. जरूर या संदर्भामध्ये ज्या अर्थी आम्ही अभिवचन दिलं, लाडक्या बहिणींनी आमच्या योजनेचं स्वागत केलं, प्रचंड प्रमाणावरचं लँडस्लाईड्स व्हिक्टरी ही आज आम्हाला जी काही विजय मिळवून दिलेला आहे, स्वाभाविकपणाने आम्हाला त्याचं उतराई होण्यासाठी वचननामामध्ये दिलेल्या काही गोष्टींची पूर्तता करावी लागेल. तुम्हाला वाटतं ही एकच गोष्ट आहे की ज्यामुळे तुम्हाला एवढी लँडस्लाईड विक्टरी मिळाली, लाडकी बहीण योजना? ते एक महत्त्वाची होती. त्याचबरोबर ती शेतकऱ्यांच्यासाठी आम्ही घेतलेले निर्णय, पायाभूत सुविधांच्यासाठी सुद्धा संबंध महाराष्ट्रामध्ये, मुंबईसारख्या शहरात, संबंध महाराष्ट्रामध्ये मेट्रोचं जाळं असेल, संबंध पायाभूत सुविधा असतील, उद्योगाच्या बाबतीमध्ये सुद्धा मी आज दावा करतो आहे अधिकृतरित्या, महाराष्ट्र उद्योग क्षेत्रामध्ये सुद्धा अग्रेसर आहे. खाजगी गुंतवणूकदाराची गुंतवणूकसुद्धा महाराष्ट्र अधिक आहे, परकीय गुंतवणूकसुद्धा महाराष्ट्रामध्ये अधिक त्या ठिकाणी आहे. त्यामुळे ज्या पद्धतीने महायुतीच्या सरकारने प्रामाणिकपणाचे प्रयत्न सर्वच आघाड्यांच्या वरती केले, सर्व क्षेत्रासाठी केले, त्या सर्व क्षेत्राने आम्हाला भरभरून त्या ठिकाणी पाठबळ दिलेलं आहे. तटकरेजी, अजित पवारांचं राजकारण हे आक्रमक राजकारण म्हणून ओळखलं जातं. अजित पवारांना आक्रमकपणे आपलं राजकारण करणं आवडतं. मात्र आत्ता जे निकाल आलेला आहे त्या निकालानुसार 3ऱ्या क्रमांकाचा आता तुमचा पक्ष राहिलेला आहे. या सरकारमध्ये तुमचा से तितका मोठा नसेल जितका भाजपचा आणि शिंदे गटाचा असेल. अशा वेळेला राजकारणाचं नव्यानं रिअलाइनमेंट करावं लागणार आहे.
नाही, मला असं वाटत नाही, कारण आम्ही ज्या पद्धतीने भारतीय जनता पक्षाने सरकारमध्ये सामील होत असताना जी भूमिका घेतली किंवा आता विधानसभा उमेदवारीचं वाटप करत असताना, जागा वाटप करत असताना सुद्धा ज्या पद्धतीने घेतली, मला असं वाटतं की आम्ही सगळेजण रिअलिस्टिक आहोत, वास्तववादी आहोत, जमिनीवरती पाय ठेवून चालणारे आम्ही सगळेजण आहोत. त्यामुळे मिळालेलं यश डोक्यामध्ये न जाता वास्तवतेच्या भूमिकेतून सरकार आम्हाला चालवायचं आहे. 5 वर्ष सरकार तर स्थिर राहीलच, पण येत्या 5 वर्षामध्ये सर्व क्षेत्रामध्ये महाराष्ट्र पुढे गेलेला आपल्याला पाहायला मिळेल. धन्यवाद तटकरेजी, आमच्याशी संवाद साधलात आणि आम्ही रिअलिस्टिक आहोत, आम्ही मिळालेले यश अधिक चांगल्या रीतीने पचवू असं ते आत्मविश्वासाने म्हणतात. तुम्हाला पुढच्या 5 वर्षाच्या वाटचालीसाठी शुभेच्छा. एक मोठी